गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो बरसताना आपल्याला पाहायला मिळतो। अशातच गेल्या 6 दिवसांपासून पुण्यात देखील चांगलाच पाऊस पडत असून पुण्यातील घाटमाथा परिसरावर जे आहे तिथे गेल्या 2 दिवसांपासून रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आला होता आणि हवामान विभागाकडून हा अलर्ट देण्यात आला होता आणि त्यानुसारच चांगलाच पाऊस जो आहे तो घाटमाथ्यावरती बरसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या पार्श्वभूमीवरतीच खडकवासला धरण जे आहे ते आता 80% भरलं असून खडकवासला धरणातून जे आहे ते मुठा नदीमध्ये 500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या सोडण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानुसारच सध्या पाहायला गेलं तर ही मुठा नदीचं पात्र जे आहे चांगलंच दुथडी भरून वाहतानाचं चित्र सध्या दिसून येते। खरं पाहायला गेलं तर काही वेळापूर्वीच खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख जे आहेत त्यांनी या संदर्भातील माहिती जी आहे ती दिलेली होती की सकाळी 10 वाजेपर्यंत खडकवासला धरण जे आहे ते 76% भरलेलं आहे आणि त्यानुसारच जर 80% धरण भरलं तर मुठा नदीमध्ये जे आहे तो विसर्ग जो आहे तो सोडण्यात येईल आणि त्यानुसारच 500 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो सध्या मुठा नदीमध्ये जो आहे तो सोडण्यात येत आहे। यासोबतच खडकवासला धरण जे आहे ते जर पुढे 85 ते 90% भरलं तर याचा विसर्ग जो आहे तो अजून किती प्रकारे कशा प्रकारे वाढवता येईल, किती वाढवता येईल याची माहिती देखील वेळेनुसार आपल्याला सांगण्यात येईल। मात्र सध्या पाहायला गेलं तर विसर्ग सध्या सोडायला जो आहे तो सुरुवात झाल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। यासोबतच या नदीपात्रात बरेच गुरं जे आहेत ते चरण्यासाठी येत असतात। आपण पाहिलं तर त्या साईडला सध्या गुरं जे आहेत ते चरताना आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे ज्यांची ही गुरं असतील त्यांना देखील जे प्राणी असतील त्यांना या नदीपात्रातून बाहेर काढण्यात यावं अशा देखील सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। यासोबतच जर विसर्ग वाढला तर हा नदीपात्रातला जो रस्ता आहे तो देखील बंद करण्यात येऊ शकतो अशी शक्यता देखील सध्या वर्तवण्यात येते। त्याच्यामुळे पाहायला गेलं तर पाटबंधारे विभागाने जे आहे ते सध्या 500 क्युसेकने विसर्ग जो आहे तो सोडलेला आहे मुठा नदीमध्ये आणि जर धरण जे आहे ते 85 ते 90% जर भरलं तर हा विसर्ग अजून वाढवण्यात येऊ शकतो अशी माहिती सध्या देण्यात आलेली आहे। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।